बैलगाडा शर्यत ज्या संदर्भात आता सध्या आजही सुनावणी होतीये कालच्या युक्तिवादानंतर, तर आता सध्या आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. बैलगाडा शर्यती संदर्भात आत्ताचे अपडेट्स काय आहेत? सध्या सुनावणी सुरू असल्याचं कळतंय. सध्याचे काय तपशील आहेत याबाबत काय सांगाल रामराजे? बिलकुल महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे. सुनावणी नुकतीच सुरू झालेली आहे आणि ज्या भागामध्ये बैलगाडा शर्यतीला आणि एक वेगळं वलय आहे त्या भागातले खासदार आहेत आपल्यासोबत. अमोल कोल्हेजी, आता सुनावणी सुरू झाली आहे. अमोलजी, मला सांगा की कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर ही सुनावणी? एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा सातत्याने उचलला गेलेला आहे. म्हणजे आज खरं तर काल तिसरा दिवस होता आणि आज ही सुनावणी पुन्हा सुरू आहे. त्यामध्ये 5 सदस्य खंडपीठासमोर अंतिम सुनावणी जी काही होणार आहे त्यापूर्वी आज तामिळनाडूमध्ये बैलगाडा म्हणजे जल्लीकट्टू सुरू आहे, कर्नाटकमध्ये बैलगाडा शर्यत सुरू आहे, तर केवळ महाराष्ट्रातच याला बंदी का, हा एक महत्त्वाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हा उचलण्यात आलेला आहे. 2017 पासून खरं तर ही याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित होती. पण मी खरं तर धन्यवाद देईन तमाम बैलगाडा प्रेमींच्या वतीनं माननीय पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार यांचं, की त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा विषय अत्यंत धडाडीनं लावून धरला आणि जेणेकरून गेले 4 वर्ष जी सुनावणी पेंडिंग होती ती सुनावणी माननीय सुप्रीम कोर्टात सुरू झाली. आणि मुद्दा हाच आहे की इतर राज्यांमध्ये परवानगी आहे तर महाराष्ट्राला परवानगी का नाही, आणि अंतिम सुनावणी जी काही 5 सदस्य खंडपीठांसमोर होईल त्यापूर्वी एक इंटरिम रिलीफ हा बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात देण्यात यावा. पेटा असेल किंवा बाकीचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा हेच म्हणणं आहे की बैलाचा शर्यतीच्या वेळी छळ केला जातोय. नाही, आपण जाणतो की महाराष्ट्र सरकारनं या संदर्भातले नियमावली सुद्धा तयार केलेली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांची हीच भावना आहे की या संपूर्ण नियमावलीच्या अधीन राहून ही गोष्ट बैलगाडा शर्यत ही नक्कीच भरवली जाईल. दुसरी गोष्ट, बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं छळ केला जातो हे जर कोणी पेटा असेल किंवा या संदर्भातले प्राणीमित्र म्हणत असतील तर त्यांनी हेही एकदा जाऊन बघावं की बैलगाडा मालक त्या बैलांची पोटच्या पोराप्रमाणे कशी काळजी घेतो. म्हणजे त्यांना अगदी कणकेचे गोळे खाऊ घालण्यापासून ते त्यांच्या गोठ्यातली जी जमीन असेल ती मऊ गादीसारखी करण्यापासून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अनेक जण बैलांच्या शिंगांना सुद्धा जसं आपण कबड्डीच्या मॅचच्या वेळी कव्हरिंग करतो ते सुद्धा केलं जातं. वेटरनरी डॉक्टरच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते. त्या पलीकडे जाऊन मी हा प्राणीमित्रांना किंवा पेटाला हा प्रश्न विचारू इच्छितो की मेल कॅटल पॉप्युलेशन सेन्सस जर आपण बघितलं तर 55% घट ही मेल कॅटल पॉप्युलेशनमध्ये आहे. मग तुम्ही क्रूरता कशाला म्हणता? क्रूरता होऊ नये या नावाखाली तुम्ही बैल हा प्राणी अस्तंगत करायला निघालात की काय? महाराष्ट्राची ओळख खिलारी जोडीच्या संदर्भामध्ये काय माहिती आता या कोर्टामध्ये पण सुनावणीच्या वेळेस पण येणार आहे? नाही, खिलार जातीचा जो बैल आहे जो शर्यतीसाठी विशेषतः महाराष्ट्रामध्ये वापरला जातो, या खिलार जातीचा बैल हा एक मूळ म्हणजे देशी गोवंश आहे. आणि ज्या पद्धतीने यापूर्वी कोर्टात प्लीड करण्यात आलं होतं की बुल हॅज अ बॅरल शेप बॉडी अँड सो इट्स नॉट एबल टू रन, परंतु खिलार जातीचा जर बैल आपण बघितला तर खिलार जातीच्या बैलाची जी शारीरिक रचना आहे ती शारीरिक रचना पाहता नक्कीच खिलार जातीचा बैल हा धावण्यासाठी सक्षम आहे. परंतु आत्ताची जी सुनावणी प्रामुख्यानं जसं मी सुरुवातीला म्हणालो त्या पद्धतीनं इतर राज्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का, या गोष्टीवर सुरू. याच्यासोबतच आणखीन एक मला विचारायचं आहे की अर्थकारण जे ग्रामीण भागाशी किंवा या शर्यतीशी जोडलं गेलेलं आहे ते कसं पाहताय? आणि दुसरा मुद्दा की बैलगाडी शर्यतीसोबत राजकारणामध्ये सुद्धा शर्यत लागलेली आहे की श्रेय घेण्याची, अशी सुद्धा आता चर्चा सुरू झाली, टीका सुरू झालेली आहे. नाही, महत्त्वाचं मला असं वाटतं की बैलगाडा शर्यत सुरू होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जे आपण अर्थकारणाचं विचारलं तर आपण बघितलं असेल तर खिलार जातीच्या खुंडांची पैदास ही जो ड्रॉट अफेक्टेड एरिया आहे, मान असेल, खटाव असेल, सोलापूरमधला दुष्काळी भाग असेल, या भागात केलं जातं. खिलार जातीची गाय ही जेमतेम 2 ते 3 लिटर दूध देते. त्यामुळे मुख्यत्वे करून खिलार जातीच्या गायीचं पालनपोषण हे खोंडांच्या पैदासीसाठी केलं जातं. त्यानंतर हे व्यापारी विकत घेतात. व्यापाऱ्यांकडून तो नंतर गोरा याच्यावर घाटावर ज्याला आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडे विक्रीसाठी येतो. त्यानंतर त्याचं संपूर्ण ट्रेनिंग होऊन तो बैलगाडा शर्यतीसाठी वापरला जातो. त्यामुळे या पद्धतीचं एक अर्थकारण जो ड्रॉट अफेक्टेड एरिया आणि सदन एरिया याला जोडणारं एक अर्थकारण आहे. दुसरं अर्थकारण फार महत्त्वाचं आहे की ज्या गावात बैलगाडा शर्यत भरते त्या गावात उसळणारी गर्दी, जमणारी गर्दी जर आपण याचा विचार केला तर अगदी वडापाव विक्रेत्यापासून, आईस्फ्रूटवाल्यापासून, वाजंत्रींपासून ते अनाउन्सरपर्यंत या सगळ्यांचं अर्थकारण या शर्यतीशी जोडलं जातं. मला तुम्हाला आणखीन एक थेट प्रश्न विचारायचा आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा बैलगाडी शर्यती संदर्भामध्ये कोर्टामध्ये आले होते, लढा वारंवार चालू होता, परंतु आता अचानक राष्ट्रवादींनी उडी काय घेतली अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ठीक आहे, मला वाटतं याच्यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची गरज नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी असेल त्यांच्या परीनं यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मला महत्त्वाची गोष्ट ही वाटते की शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मी जेव्हा हा शब्द दिला होता त्या पद्धतीनं जी कोर्ट केस लागतच नव्हती, जी सुनावणीच तारीख मिळत नव्हती, ती सुनावणी किमान सुरू झालेली आहे याचं मला समाधान आहे. मला असं वाटतं यातलं राजकारण बाजूला ठेवतं. म्हणजे आता आपण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचा उल्लेख केला, त्यापूर्वी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील किंवा आत्ताही गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब असतील, नरेंद्रजी पाटील असतील, साताऱ्याचे खासदार श्रीनिवासजी पाटील असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं राजकारण यातून बाजूला ठेवून बैलगाडा शर्यत सुरू होणं ही काळाची गरज. शरद पवार साहेब ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देतात आणि त्यांचं बारीक लक्ष असतं. चर्चा झाली का त्यांच्याशी या विषयावर, या मुद्द्यावर? कसं? नक्कीच वारंवार आदरणीय पवार साहेबांशी या संदर्भात चर्चा झाली आणि हे जे संपूर्ण याला एक सकारात्मक विकासाचं मॉडेल म्हणून बैलगाडा शर्यत समोर आणणं आहे, यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं नक्कीच मार्गदर्शन. एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला होता, इतर राज्यामध्ये परवानगी दिली, आपल्या राज्यामध्ये काय नाही, त्याच्यासाठी कोर्टामध्ये आधार काय मांडला जाणार, मुद्दे कोणता मांडला जाणार असं वाटतं तुम्हाला? नाही, त्यामध्ये त्यावेळेच्या ज्या हायकोर्टच्या म्हणजे मद्रास हायकोर्टचं जे आहे, कर्नाटक हायकोर्टचं जे आहे, मुंबई हायकोर्टाचे जे निकाल आहे, याच्यामधली नेमकी काय तफावत दिसते ती समोर मांडण्याचा प्रयत्न हा केला जातोय. आणि जेणेकरून ही न्यायालयीन प्रक्रिया खरं तर दोन ठिकाणी वेगळा न्याय दिला गेला आणि फक्त महाराष्ट्रात बंदी का, याच मुद्द्यावर आपण ही गोष्ट पुढे नेत आहोत. अच्छा, कालचा निकाल जो आहे ओबीसीचा म्हणजे काहीचा राज्याला निराशाजनक आलेला आहे, परंतु आज वाटते का की या निकालामधून आनंदोत्सव साजरा करायला तुम्हाला संधी मिळेल? नक्कीच ही अपेक्षा आहे, कारण अत्यंत हिरिरीनं महाराष्ट्र सरकारची बाजू, महाविकास आघाडी सरकारची बाजू ही मांडली जाते. आणि या माध्यमातून खरं तर मी पुन्हा सांगेन की 4 वर्ष जी गोष्ट प्रलंबित होती ती आज मार्गी लागताना जर दिसली आणि एक आशा आहे की नक्कीच सकारात्मक. छत्रपतींचा विचार म्हणजे